स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। आजच्या दिवसातील हे दोन सर्वोत्तम संघ आहेत आणि जिंकणारा संघ अंतिम 5 मध्ये दाखल होईल। एक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकणाऱ्या टीमला लागू होणार आहे। आतापर्यंत दोन संघांनी अंतिम 5 मध्ये धडक दिली आहे। चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे जो पहिल्या दिवसाचा विजेता संघ ठरलाय आणि विकी स्पोर्ट्स कुकसे जो दुसऱ्या दिवसातील विजेता संघ ठरलेला आहे। त्याचप्रमाणे अंतिम 5च्या ज्या लढती होणार आहेत त्यामध्ये निखिल स्पोर्ट्स खांडपे संघ उद्या तुम्हाला खेळताना दिसणार आहे जय बजरंग भावाळे बी संघाविरुद्ध। अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना तो सामना तर जिंकावाच लागणार आहे आणि त्यानंतर देखील नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचं आव्हान विजेत्या संघासमोर असणार आहे। तसेच कालचे दोन विजेते संघ एबी स्पोर्ट्स कोंढेरी आणि कृष्णा 11 वारलीपाडा या दोन संघांदरम्यान देखील उद्या आपल्याला अंतिम 5 साठी लढत पाहायला मिळेल। मात्र तत्पूर्वी ही लढत फार महत्त्वाची असणार आहे। पाहायचं आहे की कुठला संघ अंतिम 5 मध्ये दाखल होतोय, जांभूळपाडा की कांदळी। जांभूळपाडा संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे, हनुमान पारदी विथ अजय पारदी। खरं तर आजचा दिवस या दोन संघांनी गाजवलाय आणि दोन्ही संघांतील खेळाडूंचा जर आपण विचार केला तर मी असं म्हणेन की सुरेश पारदीनं अफलातून कामगिरी केली आहे। अजय पारदीला मागच्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की सूर गवसत चाललाय, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, मात्र 2 षटकार आल्यानंतर तो बाद झाला। काही निर्धाव चेंडू देखील खेळले होते। या मॅचमध्ये निश्चितच एक मोठी इनिंग्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न असेल। कर्णधाराने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे। पहिलं षटक घेऊन गोलंदाज विशाल याने मागच्या मॅचमध्ये अफलातून सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला। मितेश 11 कुरुन संघाविरुद्ध पॉवर प्लेमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला होता। खरं तर तो देखील सामनावीराचा प्रबळ दावेदार होता। पहिला बॉल अजयसाठी ड्राइव्ह केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, पॉइंट आणि कव्हरच्या मध्यातून बॉल कव्हर पॉइंट सीमारेषा पार। पहिल्याच बॉलवर हा चौकार। अतिशय सुंदर फटका, खोलवर टप्प्याचा बॉल होता, उजव्या एष्टीच्या बाहेर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका मारला। आफिश फटका होता, मात्र प्लेसमेंट वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं। अगदी सुईमधून जसा धागा ओवला जातो तसा चेंडू काढला होता 2 फिल्डरच्या मध्यातून आणि पहिल्याच बॉलवर अतिशय सुरेख चौकार अजय पारदीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे। खरं तर ऑन साईड हा त्याचा स्ट्रॉंग झोन मानला जातोय। ऑन साईडला जास्तीत जास्त त्याने धावा आपल्या करिअरमध्ये बनवलेल्या आहेत, मात्र या सामन्यामध्ये ऑफसाईडला एक नेत्रदीपक फटका मारून त्याने सुरुवात केली आहे। क्षमता आहे, ऑफसाईडला देखील तो चांगले फटके खेळू शकतो हे त्याने दाखवून दिले। यावेळेस मात्र खडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफला कुठलीही चूक होत नाही आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद। चांगली सुरुवात केली होती, पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, मात्र दुसऱ्या बॉलवर खूप जास्त घाई केली असं वाटतंय। खडे लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, चांगलं पदलालित्य आपल्याला पाहायला मिळाले नाही। फक्त शक्तीच्या जोरावर सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळाले नाही आणि मिड ऑफला एक सहज सोपा झेल समाप्त केला समीर घरतनं। तर दुसऱ्याच बॉलवर मोठा धक्का लागलाय अजयच्या रूपात जांभूळपाडा टीमला। नवीन बॅट्समन विजय पारदी, हा बॉल हनुमानसाठी सुरेख बॉल होता, यॉर्कर लेंथ, बॅटची बाहेरची कड लागली आहे। शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, मात्र निशाणा चुकला फिल्डरचा आणि त्यामुळे एक चोटी धाव कंप्लीट झाली आहे। खूप जास्त धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी। चेंडू जर एष्ट्यांवर लागला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता। सिंगल हनुमानच्या बॅटमधून आली आहे। हनुमान सिंगलच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय। धावसंख्या आपण पाहतोय 1-5, प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना। अतिशय दिलखेचक असं या स्पर्धेचं आयोजन आहे। भरपूर क्रिकेट रसिकांची गर्दी आपल्याला सतत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे। यावेळेस क्रॉस बॅटेड हिट, मात्र डाऊन द ग्राउंड, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, पायानं अडवण्याचा प्रयत्न, मात्र बॉल निघून जातोय सीमारेषा पार, हा चौकार।
खरं तर ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट करायचा होता त्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट करता आला नाही. हवेत खेळायचं होतं मात्र बॉल हवेत मारू शकला नाही फलंदाज, परंतु शक्तीचा भरपूर वापर केला होता. लॉंग ऑन भरपूर वाईड होता आणि त्या फिल्डरला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय विजय. यावेळेस जबरदस्त ड्राईव्ह लॉंग ऑनला. आता मात्र फिल्डर अतिशय दक्ष आहे. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची. 1-10. 10 runs for the loss of 1 wicket. And this is last match of day 5 in Sarpanch Cup 2021. स्पर्धेची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी असेल. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा. यावेळेस उसळता बॉल होता मात्र दिशाहीन चेंडू आहे. पंच परेश महाजन यांचा वाईटचा इशारा. पंचांची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि या स्पर्धेमध्ये सर्वच पंचांनी अफलातून कामगिरी केलेली आहे. आणि आपण हे षटक समाप्त झाल्यानंतर पंच परवेज शेख यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. सुरेख फटका अपिश आहे परंतु गॅप मधून 2-2 खेळाडू पाठलाग करतायत. आउटफील्ड फारच छान आहे. चेंडू सीमारेषा पार. नेत्र दीपक चौकार. सेवा आपली पुढच्या वर्षी देखील मिळेल आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर सरांचा शेड्यूल फार बिझी आहे. उद्या त्यांच्याकडे आपल्यासाठी तेवढा वेळ नाहीये मात्र जेवढा वेळ त्यांना देता आला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा विशेष आभार. So 15 runs on the board for the loss of 1 wicket after the completion of first over. Shriram Sports Jamulpada team after being asked to bat first by the opposition captain. The first over was quite expensive from Vishal. Although he started pretty well, he picked up wicket on the second ball, but then some very good shots from the bat of Hanuman Pardi and Vijay Pardi. First ball of a fresh over that's gone high in the air. Two fielders converging on the ball there. But very luckily for the batsman, ball landed quite safely between the two fielders. Wicket keeper also tried hard for the catch, but it was almost impossible task for the fielders and wicket keeper. But good effort in the end. 2 runs have been taken. Score moves up to 17 runs for the loss of 1 wicket. Meanwhile, my colleague Yogi Patil joins me in the commentary box. Good evening, Yogi. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. खूपच छान इथे मात्र फटका आपण पाहतो या लॉंग ऑनच्या दिशेने ड्राईव्ह केला होता फलंदाज विजय पारदे. आपण पाहतो पहिल्याच गडी आपण जर पाहिलं तर कुठेतरी आज अजयने मात्र निराश केला आहे. चौकाराने सुरुवात केली आपल्या डावाला आणि मात्र 4 धाबांचाच फक्त आपल्या संघाला योगदान देऊ शकलं. आणि एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो धावफलकावर 1 गडी बाद 18. Yes, Ajay Parde is completely out of form in this season, and that is a big concern in this season for Jambulpada team. Umpire has asked to change the ball there. They are demanding new ball, the used ball. It's a second over. Second over is going on, and score stays at 18 runs for the loss of 1 wicket. तर धावसंख्या आपण पाहू शकतो या ठिकाणी 1 बाद 18. आजच्या दिवसातील शेवटचा
सामना पण इथे मात्र अनुभवतो मीनाक्षी स्पोर्ट कांदी विरुद्ध जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच छान फलंदाजी केली. तो या षटकामध्ये कुठेतरी धावांवर लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज ऋतिक. Rutik once again bowling right arm over the wicket. Oh, that's a good delivery. Batsman was trying to hit over the mid wicket, but cleverly bowled. A slightly slower delivery. Batsman played it quite early, and just a leg by there for the batsman. An extra run into the kitty of Jambulpada team. Score moves up to 19 runs. They scored 15 runs in the first over, but this has been very good bowling by Rutik. हो नक्कीच पूर्णपणे कमबॅक करतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि आज मात्र मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाने सर्वांचीच मने जिंकलेली आहेत. ज्याप्रमाणे आज त्याने मात्र खेळ प्रस्थापित केला आहे आणि मात्र त्यांचं आव्हान असेल आता मात्र श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघासमोर. इथे मात्र पहा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. लेग कटर चेंडू इथे मात्र पाहिलं, परंतु चेंडूला जास्त टर्न प्राप्त झालं आणि त्याच कारणाने मात्र पंच दिनेश नाईक सरांनी मात्र या ठिकाणी गोलंदाज दंडित केला. अवंतर धाव इथे मात्र फाला मिळते आणि अवंतर धावणे संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 20 हे आकडा आता मात्र धावफलकाला आपण पाहतोय. Bowling very good slower deliveries. This time shot of length and that's been hooked away. What a great shot. That is a huge one. 6 runs. गौरी सुंदर दिसशील ग माझ्या ना पूर्णपणे सफल झाले होते विजय ऑफस्टिकच्या पलीकडे आणि मात्र काय जबरदस्त ते मात्र या ठिकाणी ऑन साईडला हुक केलं. डीप स्किवर लेग आणि लॉंग लेग मात्र खेळाडू सज्ज होते, परंतु त्यांना मात्र कोणत्या प्रकारची संधी निर्माण नव्हती. अशा प्रकारचा आपण हा षटकार पाहिला. षटकाराच्या साईडने धावसंख्या आपण पाहू शकता 26 धावा धावफलकावर. आणि या मॅचमध्ये खूपच छान कामगिरी विजय पारदेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. कारण एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहतो. व्यक्ती 14 धावांवर खेळतोय. Very explosive batsman he is, Vijay Pardi. He goes again, this time down the ground. That's a misky hit. But luckily for the batsman, ball landed quite safely. The second time that has happened. It didn't time the stroke there. 2 runs. Score moves up to 28. चांगल्या स्थितीमध्ये आहे श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ या मॅचमध्ये. कारण दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी अनुभवतो. यानंतर अजून 2 षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी गुडलक हॉटेलच्या माध्यमातून इथे मात्र या ठिकाणी चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शेख यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या माध्यमातून जे आपण निव्या कंपनीचे चेंडू पाहतो मित्रांनो, ते चेंडू सुद्धा आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. तर चांगला योगदान आहे या चषकाला शानवाज शेख यांच्या माध्यमातून. त्यांचं मी नक्कीच आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. Vijay Pardi is playing very aggressive. Is trying to hit every ball out of the park. That's a good delivery. Once again, a slow delivery, slow leg cutter, a little bit turn there, and also a little bit extra bounce. Good delivery to finish the second over. 2 gone. It's 28 for the loss of 1 wicket. Jambulpada. हो खूपच छान इथे मात्र चेंडूची पैकी पाहायला मिळाली. थोडंसं स्विंग झालं चेंडू आणि मात्र या ठिकाणी फलंदाज विजय मात्र या चेंडूमागे मात्र बीट होताना आपण पाहिलं. तर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावर 1 गडी बाद 28. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर ऋतिकने 13 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केले तर गोलंदाज विशालने. तर नक्कीच थोडंसं उद्या बिझी शेड्यूल आहे. आमचे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर आणि मात्र नक्कीच पूर्ण दिवसभर मात्र ठिकाणी ते आम्हाला वेळ देऊ शकणार नाही. आणि त्याच अनुषंगाने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अनिलदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गणेश गायकवाड सर यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर खूपच छान समर्चक मित्रांनो, पुन्हा या स्पर्धेमध्ये त्यांच्यामध्ये आपण ऐकलं तर एकदा गायकवाड सरसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक मराठीचा बुलंद आवाज. गणेश गायकवाड सर यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय. आणि त्यांचं नेहमीच आपण वाक्य ऐकलं तर दणदणीत खणखणीत सनसनीत षटकार असे त्यांच्या अनेक भाषांचं विश्लेषण आपण ऐकलं. तर धन्यवाद गायकवाड सर, तुमचं मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि खूपच छान तुमच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये समर्थन ऐकायला मिळालं. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज भूषण. सुरुवातीला मात्र कुठेतरी दुखापत त्याला नक्कीच जाणवली पायाला, परंतु आता मात्र पूर्णपणे
तंदुरुस्त आहेत, कारण भूषणाला माहिती आहे की ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या अनुषंगाने मात्र आपल्या षटकाला राऊंड द विकेटने ते मात्र सुरुवात करतोय. या सामन्यासाठी आपण पंच पाहतो. या पंच दिनेश नाईक सर आणि पंच परेश महाजन, सर्वच पंचांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आणि उद्या सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये एक नवीन आवाज मित्रांनो ऐकायला मिळणार आहे. कुणाल दाते आमच्या समवेत जोडणार आहेत, ज्यांनी या IPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र मराठीच्या भाषेमध्ये समर्थन केलं. इथे मात्र रमेश टाइम पडका चेंडू हवेत आहे यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतो या हनुमान पारधी. ऐसे लग रहा था कि एक अच्छी पार्टनरशिप पनप रही है मैदान में, लेकिन तभी भूषण ने ये विकेट चटकाया है सही समय पर अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए. हालांकि स्थिति वैसे देखा जाए तो जामुलपाड़ा टीम की अच्छी कही जा सकती है. 28 रन बने हैं, तीसरे ओवर की अभी अभी शुरुआत हुई है. नए बैट्समैन सुरेश पारदी, हनुमान पारदी 5 रन बनाकर पेवेलियन में लौट चुके हैं. विजय पारदी बढ़िया टच में नजर आए हैं. 16 रनों का योगदान अभी तक दिया है विजय ने अपनी टीम को. एक चौका लगाया है और एक छक्का. बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी रखा गया है, एक शॉर्ट थर्ड मैन, और बाकी के जो 7 खिलाड़ी है वो बाउंड्री लाइन पर नजदीक वहां पर तैनात किया गया है. फुल टॉस है, फायदा नहीं उठा पाए. अपील हो रही है, गेंद थाई पर लगी थी लेकिन कहीं ना कहीं हाइट भी ज्यादा थी और मुझे लगता है कि ऑफ स्टंप की थोड़ी बाहर निकल रही थी गेंद, जिस वजह से अंपायर ने अपील को ठुकरा दिया है. लेग बाय का इशारा किया है अंपायर परेश महाजन ने. हो, खूपच छान निर्णय मी ते म्हणेन. या ठिकाणी हाईक फॅक्टर होता आणि मात्र त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी ती अपील फेटाळली आणि म्हणून तुम्ही अगोदर सुद्धा मात्र उल्लेख केला की पंचांची कामगिरी खूपच छान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपण हे दृश्य पाहू शकता आपल्या स्क्रीनवर, ज्याच्या माध्यमातून आम्हाला विनिंग कॅप्टनसाठी शीतेबैल आपल्याला आहे, त्यांना आपण पाहू शकता. सन्माननीय जनार्दनजी शेलार आहेत, त्यानंतर तुकारामजी पाटील, त्यानंतर आपण पाहू शकता इतर मान्यवर सुद्धा आहेत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आणि मात्र खूपच छान गोलंदाजी आतापर्यंत भूषणकडून आपण पाहतो या तिसऱ्या षटकामध्ये, कारण विकेट्स नेत्याने आपल्या षटकात सुरुवात केली आणि त्यानंतर पुढच्या चेंडू सुद्धा मात्र जोरदार अपील सुद्धा पाहायला मिळाले, परंतु अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळली गेली. धावसंख्या आपण पाहू शकता 2 बाद 29 धावा. सुरेश पारदी कई बेहतरीन पारियां खेल चुके हैं इस टीम के लिए और पिछले मैच में भी आपको याद होगा योगेश क्या कमाल की पारी खेली थी उन्होंने कैच छूटने के बाद बोईरपाड़ा टीम के विरुद्ध. फुल टॉस गेंद और ये जाएगी बाहर. बहुत ही खूबसूरत शॉट डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन. अशा प्रकारची जे चेंडूची लेंथ जर दिली तर मात्र तुम्हाला अशाच प्रकारची चेंडूची दिशा आणि दुर्दिशा मात्र नक्कीच पाहायला मिळेल. मॅच चेंडू आलेला आहे पंच, तर खराब चेंडूची पैकी आपण पाहिली आणि त्याच्यावर मात्र चांगला समाचार सुद्धा आपण पाहिलं. षटकाराने मात्र या ठिकाणी सुरेशने आघात केला आणि पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी पाहिलं तर काय जबरदस्त फलंदाजी सुरेश पारदीने मात्र सादर केली होती. खास करून जय महाराष्ट्र भुरगाव संघाच्या अगेन्स्ट उल्लेखनीय कामगिरी आली. तीच कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जैसे ही सुरेश पारदी स्ट्राइकिंग एंड पर आ जाते हैं कहीं ना कहीं गेंदबाज के मन में थोड़ी सी खलबली मच जाती है. इस बार फिर से फुल टॉस थी, छोड़ दिया है सुरेश पारदी ने, लाइन के अंदर थी, जाने दिया वहां पर सुरेश पारदी ने और ये रही डॉट गेंद. फिर से मौका था, फिर से बल्ला घुमा सकते थे और जरूर चौका या फिर छक्का प्राप्त कर सकते थे, लेकिन शायद सुरेश पारदी को लगा कि गेंद लाइन के काफी बाहर है, जो गाइडलाइन होती है अंपायर के लिए उसके बाहर जाएगी, लेकिन नहीं उसके थोड़ी अंदर थी और देखते रह गए वहां पर सुरेश पारदी. हो, नक्कीच. आणि काय जल्लोष पाहायला मिळतोय स्वर्गीय चंद्रकांत आप्पा कांबरे स्टँडमध्ये. इथे मात्र थोडेसे या ठिकाणी शपल झाले होते. बाहेरचा चेंडू होता, आपण पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला मात्र या ठिकाणी खेळाडू सज्ज आहे. सिंगल धाव पाहायला मिळते आणि मात्र षटकार आल्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाज भूषणने मात्र या ठिकाणी कमबॅक केला आहे, स्वतःला सिद्ध केलं की नक्कीच मी सुद्धा
चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. जर सुरेश पारधी माझ्या ओव्हरमध्ये षटकार खेचू शकतो तर त्याला सुद्धा मी संत ठेवू शकतो. अशा प्रकारच्या चेंडूची फेकी त्यानंतर आपण पाहिली. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. 2 गडी बाद 36 धावा. आज के दिन का खेल यदि हम देखें तो सुभाष मोरे की गेंदबाजी लाजवाब रही. मितेश 11 कुरुन टीम के लिए हर मैच में अच्छा प्रदर्शन उन्होंने किया. साथ में सुरेश पारधी ने भी बढ़िया गेंदबाजी हर मैच में की है. विशाल जो युवा गेंदबाज है और भूषण साथ में कांदली टीम की ओर से अच्छा प्रदर्शन करते हुए. टॉप पेज लगा है, गेंद जा रही है डीप फाइन लेग पर, फील्डर वहां पर मौजूद और बहुत ही अच्छा कैच. विजय पारधी के पारी का खात्मा होता हुआ. या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सापे आमचं गाव. तिथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतय नाव. इथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतय. तर नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि त्याच कारणाने आपण पाहतो की डीप फायनल कडे मात्र खूपच छान इथे मात्र झेल समाप्त केला आहे. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी श्रीरामपूर जांभूळपाडा संघाने 3 गडी गमावले आणि धावफलकावर आपल्याला 36 धावा पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो या स्पर्धेचा आज 5वा दिवस आणि उद्या शेवटचा दिवस असणार आहे या स्पर्धेची सुपर मंडे. आणि उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून 8:45 वाजता या दोन्ही संघांना या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. पहिला सामना असेल जय बजरंग स्पोर्ट भावाले बी विरुद्ध निखिल स्पोर्ट खानपे. त्यानंतर दुसरा सामना असेल कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी विरुद्ध कृष्णा 11 मार्लीपाडा. तिसरा सामना असेल जो भावाले आणि खानपे संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघासमोर. त्यानंतर आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत. जे पीटीसी मध्ये 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या 3 संघामध्ये लकी ड्रॉ असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढील सामने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हो, ज्याप्रमाणे ठाणे रायगड असा सामना असतो ना मित्रांनो, तशाच प्रकारे या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रेक्षणीय सामना आहे. एन्जॉय ग्रुप हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे आणि त्या संघाला आणि मात्र फाईट करेल नृत्यकला झंकार स्पोर्ट्स सापे. आणि इथे मात्र काय जबरदस्त कलात्मक फटका पाहतोय आपण. पंचांचा इशारा चौकार. इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतय नाव. इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतय नाव. चौके के साथ स्वागत होता हुआ गेंदबाज मयूर का. शॉर्ट पिच गेंद थी वो भी लेग स्टंप के बाहर और ऐसी गेंदों पर कड़े प्रहार करने से चूकते नहीं सुरेश पारधी, लेकिन मिसफील्ड देखने को मिला. निश्चित रूप से बाउंड्री बचाई जा सकती थी लेकिन लॉन्ग लेग पर गलती हुई. मयूर की अगली गेंद फिर से देखिए दिशा से भटकते हुए इस बार जाने दिया. वाइड गेंद है. स्कोर बढ़ता हुआ 41 रन 41 3 विकेटों के नुकसान पर. एक अच्छा टोटल आज के इस अंतिम मैच में अभी तक के खेल में बना लिया है श्रीराम स्पोर्ट जामुलपाड़ा टीम ने. सुरेश पारधी बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए गजब का ऑलराउंड प्रदर्शन सुरेश पारधी का इस पूरे टूर्नामेंट में. इस समय 11 पर बैटिंग करते हुए सुरेश पारधी. मयूर दाहिने हाथ से राउंड द विकेट और फिर से लेग स्टंप के बाहर. दबाव महसूस कर रहे हैं क्योंकि बड़े बल्लेबाज उनके सामने हैं और लगातार अब वाइड गेंदें करते हुए मयूर. अरे एक अनुभवी गोलंदाज आहे मयूर जाधवचा. आपण जर विचार केला तर आपण त्याला नेहमीच पाहिलेले की चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो हाताळतो, परंतु या ठिकाणी थोडासा कुठेतरी सुरेश पारधीचा प्रेशर असावा. त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी लाईन चुकीची आपल्याला वारंवार पाहायला मिळते. इथे मात्र पुढे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल झालेला आहे. पहिला चेंडू इथे मात्र चांगला पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 स्वेअर चेंडू पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपल्याला हा डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. अपने क्षमता के अनुसार जब मयूर जैसे खिलाड़ी प्रदर्शन करते हैं तो फिर किसी भी टीम को और किसी भी बड़े खिलाड़ी को वो मात दे सकते हैं. पिछले वो मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी हालांकि मयूर ने, लेकिन बार बार वो लेग स्टंप उड़ाने का प्रयास कर रहे हैं. इस बार देखना है क्या हुआ है. अंपायर देखते हुए बड़े गौर से, और ये लीगल गेंद थी क्योंकि स्टंप्स के ऊपर से चली गई थी. लेग स्टंप पर पिच हुई थी और सीधी निकल गई थी लेग स्टंप के ऊपर से. सुरेश पारधी शफल कर चुके थे. हो नक्कीच, कारण चेंडू ज्यावेळी रिलीज झाला जे त्यावेळी थोडासा गोलंदाज थोडासा डेंजर एंडकडे आला होता. म्हणजे त्याच कारणामध्ये कुठेतरी पंचांना मात्र हा चेंडू दिसला नसावा, परंतु एक चांगला निर्णय. इथे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. या बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू आणि मात्र मयूर जाधव कुठे त्या मात्र या षटकामध्ये कमबॅक करतोय. कारण सुरुवातीला पाहिलं तर एकाच चेंडूमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि आता मात्र धावसंख्या पाहू शकता आपण स्थिरावलेली आहे 42 या धावसंख्येवर.
जबरदस्त गेंदबाजी, पहली गेंद पर चौका लगा, फिर 2 वाइड गेंदें भी हुई थी, लेकिन उसके बाद जिस तरह से वापसी की है मयूर यादव ने वो काबिले तारीफ है। लगातार 3 डॉट गेंदें, वो भी सुरेश पारदी के खिलाफ, कमाल कर दिया है। ये फुल टॉस है, इस बार स्विंग कर दिया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन बाहर। खूपच खराब चेंडू आपण पाहिलं. फुलटॉस चेंडू होता आणि मात्र डाव्या इष्टीवर मात्र कुठेतरी लेंथ होती आणि मात्र या ठिकाणी खूपच छान फटका पाहायला मिळाला सुरेश पारदीच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पुढे जात असताना 48 आकड्यावर. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग्स मधील. हा चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी हवेत आहे. उंची जास्त अंतर प्राप्त करेल का पाहूया. यस, खेळाडू कशाला सलामी देत असताना शेवटच्या चेंडूवर सुरेश पारदीच्या बॅटमध्ये येणारा हा अजून एक दमदार षटकार आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरेश, फक्त 4 षटकांचा सामना आहे मित्रा आणि 4 षटके तुमची समाप्त झालेली आहेत. पहा, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 स्क्वेअर चेंडू, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू आणि त्यानंतर 2 शेवटच्या चेंडूवर आपल्याला षटकार पाहायला मिळाले. सुरेश, 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. तुला असं वाटलं की 5 षटकांचा सामना आहे का? तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर एक सन्मान करणार आहोत. सेवाभावी ज्येष्ठ नागरिक सन्माननीय राजारामजी पोषा पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय रामचंद्रजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजारामजी पाटील यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे. आणि हे मान्यवर आपण पाहिले की ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी मात्र स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. कारण क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. सन्माननीय रामचंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. धन्यवाद. तर खूप चांगला फिनिश इथे मात्र केलेला आहे सुरेशने. 54 धावा, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी मात्र गमावले आणि हा सामना जिंकण्यासाठी टॉप 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाला 55 धाब्यांची गरज. डीजे कलाई वारी हाताई पंचावन्न धावांचा टार्गेट आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र पाहतोय आपण मीनाक्षी स्पोर्ट कांदी संघाची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे पूर्ण फलंदाजात आणि गोलंदाजात जो कार्य आहे तो नक्कीच आपल्या समोर या ठिकाणी SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 10 बॅट्समन आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या आपण पाहू शकता कोंडेरी स्पोर्ट संघाचा सतीश गायकवाडने आतापर्यंत 91 धावा इथे मात्र जोडल्या आहेत. त्यानंतर त्याच्या खाली पाहिले तर राहुल दळवी कबीर 11 खानोली संघाचा ज्याने 77 धावा जोडल्या. 3 सामन्यांचा त्यांनी मात्र या ठिकाणी फलंदाजी केली. आणि त्याच्या खाली पाहिले तर विश्वास जाधव हा 21 स्पोर्ट भादानी संघाचा हा खेळाडू आहे. 3 सामन्यामध्ये 60 धावा त्यांनी जोडल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हिरामन शेलार, शैलेश पाटील त्याने एकूण तऱ्हेने पाहिलं तर 56 आणि 55 अशा प्रकारची मात्र या ठिकाणी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. तर पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा पाहायला मिळतोय. सुरेश पारदी आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि पहिल्या चेंडू पाहिला तर या ठिकाणी खूपच वेगवान चेंडू होता आणि मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग सुद्धा प्राप्त झालं आणि फलंदाज मयूर जाधव या पहिल्या चेंडूवर मात्र बीट होतोय. बड़ी ही कठिन चुनौती अंतिम 5 में पहुंचने के लिए मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली टीम के सामने रखी है.
जामुलपाड़ा टीम ने 55 रनों का टारगेट है और ये पहला ओवर बहुत ही महत्वपूर्ण पावर प्ले का ओवर है। सुरेश पारदी एक बार फिर से इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है आसमान में, ऊंचाई ज्यादा है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद और बहुत ही अच्छा कैच। भावेश पारदी ने कोई गलती नहीं की और बैट्समैन आउट। पंचक्रोशीत आहे हा बोलबाला त्यांच्या तोड नाही समाज कार्याला तोड नाही समाज कार्याला तोड नाही समाज कार्याला असं दिला तर ग दिलवाला दाला ये दादा नावाला. नक्कीच आपण या ठिकाणी हा रिप्ले पाहू शकतो. काय जबरदस्त झेल इथे मात्र संपादित केलेला आहे भावेश पारदे. जवळपास वाडिश लॉंगॉनला उभे होते आणि डीप लॉंगॉनकडे मात्र हा जीवन त्यांनी मात्र हा झेल कलेक्ट केला आहे. खूपच छान इथे मात्र कॅचिंग पाहायला मिळाली आणि मात्र पहिल्याच चेंडूवर बीट झाला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत असताना मयूर मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी परतो या निराश पावलाने. नहीं पण मयूर के आउट होने के बाद समीर घरत क्रीज पर पहुंचते हुए बायत के खिलाड़ी है, बहुत विस्फोटक बल्लेबाज माने जाते हैं, लेकिन जिस तरह का फॉर्म उनका होना चाहिए वैसा फॉर्म अभी तक तो देखने को नहीं मिला है. इस मैच में जरूर वो अच्छी पारी खेलने का प्रयास करेंगे. इस बार ऑफसाइड में खेलना चाहते थे, गेंद जा रही अंदरूनी हिस्सा लेकर गेंद का बल्ले का ऑन साइड में. दूसरे की कोशिश और देखिए खराब क्षेत्र रक्षण, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. जहां पर एक रन बनना चाहिए था वहां पर तीसरा रन पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज. हालांकि इस स्ट्रोक में कोई ज्यादा आत्मविश्वास तो नहीं झलक रहा था. ऑफसाइड में पुश करना चाहते थे बैट्समैन, लेकिन गेंद चली गई थी ऑन साइड में. खैर 3 रन मिले हैं और रन्स ही काफी महत्वपूर्ण होते हैं. रन्स आने जरूरी है कांदली टीम के लिए. खाता खुलता हुआ इन 3 रनों की मदद से. हो नक्कीच. आणि मात्र या ठिकाणी तुम्हाला सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला 55 धावांचा इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि या ठिकाणी पहिल्याच षटकात आपण जर खेळ पाहिला तर खूपच छान गोलंदाजी आतापर्यंत सुरेश पारदीच्या माध्यमातून पाहतोय. पारपत्र षटक चालू आहे, परंतु समीर घरतकडनं मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये खूप मोठ्या अपेक्षा असतील मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाला. आणि मात्र पाहूया ज्या फटक्यासाठी आपण समीरला ओळखतोय तशा प्रकारची मात्र फलंदाजी इथे मात्र सादर करतोय का आपल्या संघासाठी. पिछले मैच में छक्का लगाकर उन्होंने अपने पारी का आगाज किया था, लेकिन उसके बाद तुरंत वो आउट भी हुए थे. गति करने का प्रयास, फुल टॉस गेंद, केवल दिशा दिखाई है पॉइंट के ऊपर से. खूबसूरत शॉट, 4 रन. लाया दादा नावा नो बॉल का भी इशारा. दादा लाया दादा नावाला मानिती सारे दादा ना आता रंग आणि तेरा मानित सारे दादा ना तरंग आणि तेरा. भीमर चेंडू होता आणि नक्कीच आपण पाहतो की भीमर चेंडूवर मात्र या ठिकाणी चांगला फटका मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केला समीर घरतने. 1+4 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 5 धावा इथे मात्र पाहतो की या ठिकाणी जोडल्या जात आहेत धावफलकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकता 8 या आकड्यावर जातोय आणि यापुढील मात्र फ्री चेंडू असणार आहे. आणि मात्र नक्कीच पाहूया या फ्री चेंडूवर समीर घरत एखादा फ्री माइंडने फटका खेळतोय का. जी हाँ, बड़ा शॉट यदि इस स्प्रिट गेंद पर आता है, चौका या फिर छक्का, तो जरूर काफी रोचकता हमें देखने को मिल सकती है आने वाले समय में. इस मैच में आने वाली गेंदों में सुरेश पारदी भी थोड़ा सा दबाव महसूस करते हैं जब बायत का अच्छा बैट्समैन उनके सामने आता है, क्योंकि दाइनेत के बैट्समैन के सामने जो वो गेंदें करते हैं वो गेंदें वो बायत के बैट्समैन के विरुद्ध नहीं कर सकते हैं, नहीं तो गेंदें स्लॉट में आ सकती है. अगली गेंद फ्री हिट. शॉर्ट पिच, इस बार पुल करने का प्रयास, मिस टाइम कर बैठे. विकेट कीपर कैच की कोशिश कर रहे थे लेकिन पहुंच नहीं पाए, और कैच लेते तो भी कोई नुकसान होने वाला नहीं था कांदली टीम को, क्योंकि ये फ्री हिट गेंद थी. एक रन इस गेंद पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर. नक्कीच हा चेंडू तर आपण जर पाहिलं तर अजय कोणत्या प्रकारचा मात्र चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला नाही. सरळ हाताने चेंडू मात्र फेकला. वेगवान चेंडू होता, थोडीशी आपटी सुद्धा दिली आणि त्याच कारणे पाहतो की फटका मात्र बरोबर तो टायमिंग फलंदाज करू शकला नाही आणि त्याच प्रकारे पाहतो चेंडू हवेत गेला आणि मात्र एक धाव इथे मात्र फलंदाजाने सहजपणे पूर्ण केली. तर अशा प्रकारचे अनेक व्हेरिएशन सुरेशकडे आहेत आणि त्याच कारणाने मात्र पाहतो की या ठिकाणी अनेक प्रकारचे चेंडूची मात्र हाताळणी करतो. या म्हणून तर मात्र या ठिकाणी मित्रांनो या गोलंदाजाने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव का प्रमाणे उंच लेवलला नेलेलं आहे त्याचं जागतं उदाहरण आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. सबसे अच्छी बात यह है कि वो गेंदों की लेंथ में लगातार परिवर्तन करते हैं, गेंदों को कट भी कराते हैं, अंदर बाहर लाते हैं और गति में बहुत अच्छा परिवर्तन भी करते रहते हैं. इस बार आगे रखा है, ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में, कैच का मौका है विकी गेंद के नीचे और कोई गलती नहीं. बढ़िया कैच. तिथं सरपंच अनिल पाटील तर मित्रांनो
जे तुम्हाला मी प्रेक्षणीय सामन्याचं या ठिकाणी अनाऊन्स केली होती त्याची आमच्याकडे लिस्ट आलेली आहे. आपण एन्जॉय ग्रुपचा विचार केला तर नितीन भोईर त्या संघाचे कॅप्टन आहेत आणि प्रदीप वडोलकर, रवींद्र वारके, स्वप्नील पाटील, करण वडोलकर, रोहित पाटील, नागेश बजागे, सूरज कांबरे व्हाईस कॅप्टन आहेत, वैभव पाटील, तानाजी वडोलकर, अविनाश भोईर आणि मनोहर बजागे हे एन्जॉय ग्रुपचे 12 खेळाडू आहेत. आणि त्यानंतर नृत्यकला झंकार 40+ आपण जर विचार केला तर सुभाष तरणे, विश्वनाथ वडोलकर कॅप्टन आहेत, सीताराम पाटील व्हाईस कॅप्टन आहेत, सूर्यकांत कांबेरे, मच्छिंद्र वडोलकर, गोरखनाथ वडोलकर, बालकृष्ण नागलेकर, विनोद बजागे, योगेश कोंडिलकर, रामकृष्ण माली, गोरखनाथ बजागे आणि माणिक तरणे हे एन्जॉय ग्रुप नृत्यकला झंकार 40+ संघाची लिस्ट आहे. तर पाहायला विसरू नका. ठीक दुपारी 12:30 वाजता हा सामना तुमच्या समोर याच ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पारदी की अगली गेंद आगे निकल कर खेलने का प्रयास, जोरदार अपील और बैट का किनारा लगाता, अंपायर की उंगली ऊपर उठती हुई एक और बड़ा झटका लगता हुआ समीर घरत के रूप में कांदे टीम को. आमचे दादाच गाजतंय नाव, इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतंय नाव. इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतंय नाव, इथं सरपंच अनिल पाटील. तर पहिल्याचा षटकाचा आपण जर विचार करतो मात्र 3 मोठे धक्के मात्र या ठिकाणी गोलंदाज सुरेश पारदीने आपल्या संघाला दिले आणि मात्र पुन्हा एकदा समीर घरत इथे मात्र आपल्या पाठीराख्यांना निराश करत असताना, कारण खूप मोठ्या अपेक्षा होत्या त्या संघ खेळाडूकडनं आपल्या संघाला, परंतु त्या अपेक्षांचा मात्र कुठेतरी भंग होत असताना. आणि मित्रांनो हा सामना जो जिंकेल अर्थात एन्जॉय ग्रुप आणि नृत्यकला झंकार त्या संघाला मात्र आकर्षण पारितोषिक दिलं जाईल. नक्की थोडं सरप्राईज आहे, परंतु ज्यावेळी सामना समाप्त होईल त्यावेळी आम्ही नक्कीच त्या पारितोषिकाचं वर्णन करू. नक्कीच ज्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी या पारितोषिक विचार करताना नक्कीच कुठेतरी स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळाली 40+ जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर, की त्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्याला ट्रॉनिक नक्कीच मिळेल. गजब की गेंदबाजी रही पावर प्ले में सुरेश पारदी की, और पावर प्ले के ओवर में पूरी तरह से कांदली टीम के बैटिंग की कमर ही तोड़ दी है. सुरेश पारदी ने 9 रन देकर 3 विकेट्स चटकाए. नया ओवर लेकर भवेश पारदी. इस बार बहुत ही खूबसूरत ड्राइव बिल्कुल गैप में खेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. 4 रन राहुल के बैट से, बहुत ही शानदार शॉट. दादाच गाजतंय नाव. पहा मी तुलना करत नाही, परंतु राहुल द्रविड सुद्धा मात्र अशाच प्रकारचे गॅप शोधायचा आणि मात्र या ठिकाणी पहा राहुल चंद्रकांत जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने. आणि मात्र चौकाराने आपलं स्वतःचं खातं मात्र या ठिकाणी उघडलेलं आहे आणि मात्र कुठेतरी धुरा सांभाळावी लागेल राहुलला आपल्या संघासाठी. बिल्कुल राहुल और रोशन की जोड़ी क्रीज पर है. इस बार बढ़िया वापसी गेंदबाज की, विशाल गेंदबाजी कर रहे हैं. विशाल इस दूसरे ओवर में गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी वापसी की है उन्होंने, तेज रखा था, थोड़ा सा अंदर की तरफ लाया गेंद को. सीधे बैट से खेलते तो जरूर कुछ फायदा मिल सकता था, लेकिन एक लंबा हिट लेने की कोशिश की थी राहुल ने. स्कोर इस समय 13 पर रुका हुआ है. जीतने के लिए और 42 रनों की आवश्यकता, मात्र 16 गेंदें शेष है. कठिन चुनौती है कांदली टीम के सामने. इस बार हवा में खेला है लेकिन फील्डर काफी दूर है. 1 रन जरूर मिलेगा. हो नक्कीच विषयाने थोडंसं परिवर्तन केलं, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र डॉट चेंडूची आपल्याला या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपल्याला सिंगल धाव आपण पाहतो. या डोर डा स्थिती आहे. आता मात्र आपण या ठिकाणी टार्गेटकडे मात्र लक्ष वेधलं तर, कारण तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण चेंडूची संख्या आता मात्र या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, सरळ बॅट लॉप केला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला खेळाडू सज्ज होते, परंतु या 2 क्षेत्रक्षणा मात्र बेंजून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. देवी आईचा हात आई शिरावर आहे, दादाला साथी खंबीर, दादाला साथी खंबीर आहे, दादाला साथी खंबीर. रोशन तगड़े बल्लेबाज है, एक पावर हिटर के तौर पर वो खेलते हैं और आज उनकी पावर हिटिंग हमें देखने को मिली है इस सरपंच कप में. पिछले दोनों मैचेस में उन्होंने तूफानी अंदाज में बैटिंग की है और मैच फिनिशर साबित हो रहे हैं अपनी टीम के लिए. पहली गेंद का सामना किया इस मैच में और बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड
स्ट्रीट ड्राइव खेला, बॉलर के सिर के ऊपर से 4 रनों के लिए। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन दोनों को चीरती हुई गेंद निकल गई थी सीधे साइड स्क्रीन की तरफ 4 रनों के लिए। स्कोर उछलता हुआ 18 रन, यहाँ से और 37 रनों की आवश्यकता। अभी भी दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। विशाल एक बार फिर से दाहिने हाथ से ओव्हर द विकेट। इथे मात्र पहा खुलवट टप्प्यात चेंडू आहे, जागेवरूनच मात्र या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. चेंडू सरळ मात्र जातो या यष्टीरक्षक सुरेश पारदीच्या हातामध्ये. डॉट चेंडू जिथे मात्र समाप्ती होती. ज्यावेळी डॉट चेंडू आपण पाहू त्यावेळी नक्कीच फलंदाज थोडंसं प्रेशर होताना आपण पाहायला मिळेल, परंतु एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी गोलंदाज तर थोडंसं आपल्याला दडपण नक्कीच पाहायला मिळणार आहे. इथे मात्र पहा सबमरीन चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली चेंडू राहिलं आणि त्याच कारणाने मात्र फलंदाजाने चेंडूवर मात्र बरोबर कनेक्शन साधता त्याला आलं नाही. तर एक सफल षटकाची समाप्ती. फक्त 9 धावा विशालने या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र खर्च केला. त्याला विकेट प्राप्त करता आले नाही, परंतु धावांवर मात्र पूर्णपणे त्याने लगाम लावलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 18 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 37. शाम ढलती हुई इस समय सापे के श्री कृष्ण क्रिकेट ग्राउंड पर। बड़ा ही खूबसूरत ये ग्राउंड है और जितना खूबसूरत था उससे कई अधिक खूबसूरत इसको बनाया गया है। बिल्कुल एक नई नवेली दुल्हन की तरह मैदान को सजाया गया है एएम डेकोरेटर्स की ओर से। उनके हम विशेष आभारी है इस टूर्नामेंट के माध्यम से। आणि या डेकोरेशन नंतर मात्र अजय भरपूर चर्चा झालेली आहे की या स्पर्धेला मात्र कोणी सजावट केलेली आहे. तर नक्कीच मी उल्लेख नाव या ठिकाणी मात्र या ठिकाणी घेईन की सूर्यकांती कांबेरे यांच्या माध्यमातून हे डेकोरेशन आपण पाहतोय. आणि डीजे एएम त्यांचे दोन्ही सुपुत्र आपण जर पाहिले तर आनंद आणि मिलिंद यांचं सुद्धा मात्र खूपच चांगलं योगदान. आणि काय या ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहतोय, या सुंदर वाईस तुमच्यापर्यंत पोहोचले जाते. या चांगला सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून आणि चांगलं कलेक्शन आणि हे आपण दृश्य पाहिलं स्क्रीनवर. आता मात्र आनंद कुठेतरी मात्र या ठिकाणी कॅमेरा वर्क करत असताना म्हणजे ते सुद्धा सराव करते की आम्ही सुद्धा मात्र या क्षेत्रामध्ये पडू शकतोय. तर भावेश इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी या सामन्यामध्ये गोलंदाजी आपण करताना पाहतोय. राऊंड द विकेटने ड्राईव्ह करतोय या चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि सिंगल आणि डबलने मात्र तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकणार नाही. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र मोठ्या फटक्यांची तुम्हाला आवश्यकता आहे, परंतु ते मोठे फटके येतील का हा आता मात्र एक प्रश्न निर्माण झाला. या मीनाक्षी स्पोर्ट कॉलनी संघाच्या खेम्यामध्ये दोन्ही फलंदाज परित्र अजय मोठे फटके खेळू शकतात, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु क्षमतेनुसार तुम्हाला कामगिरी करणं गरजेचं आहे. जी बिल्कुल, एक एक चौका दोनों के बैट से निकल भी चुका है, लेकिन वो निरंतरता रखनी होगी। बड़े शॉट्स लगातार खेलने होंगे। 11 गेंदों में 36 रनों की आवश्यकता है। स्कोर इस समय 19, 2 विकेटों के बल्कि 3 विकेटों के नुकसान पर। दूर से पल्ला चलाया है, गेंद हवा में है, डिप कवर की तरफ, फील्डर बहुत दूर है। दो खिलाड़ी गेंद पर झपटते हुए वहां पर दोनों के बीच में टकराव, तालमेल की कमी थी और बल्लेबाजों के बीच में हालांकि तालमेल की कोई कमी नहीं थी। 2 रन पूरे। आणि चेंडूच्या मिडवर मात्र फलंदाज पोहोचला नाही, कुठेतरी दुरून शॉट फिनिशिंग केलं आणि त्याचमुळे पाहतो की टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. डिप कव्हर आणि डिप पॉईंट या 2 खेळाडूंमध्ये थोडंसं हेजिटेशन झालं त्या ठिकाणी आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. तर चांगली लाईन इथे मात्र पकडलेली आहे. भावेशने कुठेतरी मात्र फलंदाजापासून अजय दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आतापर्यंत सफल ठरलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मेच टाइम फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला मात्र खेळाडू सज्ज आहेत. विकी चूक करणार नाही आणि मात्र या फटक्यावर सुद्धा मात्र आपल्याला एकच धाव पाहायला मिळते. भावेश को भी पता है कि जो रोशन है वो ऑन साइड में तगड़े प्रहार करते हैं, डाउन द ग्राउंड भी लंबे लंबे हिट्स खेलते हैं। ऑफ साइड में शायद उतने मजबूती के साथ नहीं खेलते हैं, उस वजह से उनको ऑफ साइड में खिलाने का उन्होंने प्रयास किया है। और देखिए, बैट्समैन कितना भी अच्छा क्यों ना हो, ऑफ स्टंप के बाहर जब गेंदबाजी होती है तो थोड़ा दिक्कत वाला काम होता है बड़े शॉट्स खेलना। ये गेंद खराब है, लेग स्टंप के बाहर भटक गए और गेंद जा रही है सभी को बीट करती हुई बाउंड्री लाइन के बाहर, वाइड के रूप में 5 रन। शिवरायांचा मावळा शूरवीर, शिवरायांचा मावळा शूरवीर, शिवरायांचा मावळा शूरवीर. बिना पायल के बजे घुंगरू असं दृश्य आपण पाहिलं, कारण फलंदाजांना मात्र या ठिकाणी काही न करता मात्र या ठिकाणी 5 धावा बोनच्या रूपाने पाहायला मिळाल्या आणि त्या मात्र समीकरण आपण पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची गरज, कारण 27 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. आणि मात्र इथूनही मात्र सामना मीनाक्षी स्पोर्ट गांधी संघ मात्र जिंकू शकतोय. आखिरी ओवर में क्या समीकरण 15 के आसपास लेकर आ सकते हैं बल्लेबाज। अच्छी गेंद इस बार, यॉर्कर लेंथ,
ड्राइव किया है वाइडिश डीप मिड ऑफ की तरफ, फील्डर मौजूद है वहां पर विकी के रूप में, सिर्फ एक रन। जब भी यॉर्कर लेन गेंदबाजी की है भावेश ने तेज किया है और बहुत सटीक यॉर्कर्स उनके देखने को मिले हैं। हो निकिताने पहा या ठिकाणी एक सिवर चेंडू हाताळल्यानंतर मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला आमलेली अगदी चांगल्या चेंडूला मात्र राहुलने फक्त सन्मान दिलं कारण यॉर्कर लेन डिलिव्हरी होती आणि त्याच कारणाने पाहतो की त्या फटक्यावर आपल्याला एकच धाव इथे मात्र पाहायला मिळाली। भावेश पुन्हा एकदा इथे मात्र पहा पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग बरोबर झाला नाही, अतिशय वेगाने मात्र डीप मिडविकेटचा खेळाडू मात्र विजय पारदे येतो, चेंडूवर झेपतोय आणि मात्र फलंदाजांना एकच धाब्यावर मात्र शांत ठेवतोय। कमिटमेंट पहा काय टीमवर्क आहे श्रीराम स्पोर्ट दामुलपाडा संघाचं आणि पाहता पाहता धावसंख्या आपण पाहू शकतो या मीनाक्षी स्पोर्ट खाली संघाची संत गतीने पुढे जात असताना आता मात्र 3 बाद 29 धावा 7 चेंडू विजयासाठी 26 धाब्यांची गरज। सिंगल डबल से बिल्कुल भी काम बनने वाला नहीं है, बात बनने वाली नहीं है, दाल गलने वाली नहीं है। कांदली टीम की चौकों और छक्कों की बरसात करनी होगी बल्लेबाजों को। बहुत ही बेहतरीन गेंद, इस बार एक लेंथ से ऊपर उठती हुई, थोड़ा सा एंगल क्रिएट किया था लेकिन टप्पा पड़ने के बाद गेंद सीधी रही थी, बीट हुए बैट्समैन और इसके साथ ही ये अच्छा ओवर भावेश पारदी का समाप्त होता हुआ। 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। तर लक्षात घ्या मित्रांनो सकाळी ठीक 9 वाजता आपण पहिला सामना पाहणार आहोत। जय बजरंग भावाले बी विरुद्ध निखिल स्पोर्ट खानपे, दोन्ही संघाने 9:15 वाजता ते रिपोर्टिंग करायचे आहे जेणेकरून आपण 9 वाजता उद्याच्या दिवसाला सुरुवात करू आणि उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस असेल या स्पर्धेतील। दुसरा सामना असेल कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी विरुद्ध कृष्णा 11 वारलीपाडा, या संघाने 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि त्यानंतर तिसरा सामना असेल भावाले आणि खानपे संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ 2 हात करेल नक्षत्र इंटरपाटी चौदरपाडा। त्यानंतर प्रेक्षणीय सामना असेल नृत्यकला झंकार विरुद्ध इंजा ग्रुप सापे, त्यानंतर लकी ड्रॉचा कार्यक्रम असेल, लकी ड्रॉ मध्ये 3 संघ असतील चेरोबा स्पोर्ट वाशेरे, विकी स्पोर्ट कुकसे आणि चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यामध्ये आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत आणि त्यानंतर तुमचा जो उद्याचा शेड्यूल जो आहे तो तुम्हाला नक्कीच पुढे आम्ही अनाउन्स करू। तर या सर्व संघाने वेळेवर इथे मात्र उपस्थित राहायचं आहे आणि सायंकाळी सत्रामध्ये आपण अंतिम सामना या स्पर्धेचा सुद्धा पाहणार आहोत। जी बिल्कुल, 5 दिन की 5 विजेता टीमें यानी कि टॉप 5 आपको देखने को मिलेंगे कल एक्शन में। उसमें से पीटीसी की 3 टीमें रहेंगी, टॉप 3 रहेगा उसमें और उसमें ड्रॉ होने वाला है। तर 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता आणि शेवटचं षटक मात्र या ठिकाणी हाताळलेले गोलंदाज विकी। पहिला चेंडू पाहिला तर सुरेख चेंडू आहे, ऑस्ट्रेलियाला चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र कोणती धाव पाहायला मिळत नाही। समीकरण थोडंसं आता मात्र खडतर पाहायला मिळतंय कारण फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 26 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत। पहले ओवर में 3 विकेट गिरे थे, उसके बाद से विकेट नहीं गिरा है लेकिन रनों की रफ्तार बढ़ा नहीं पाए बल्लेबाज। एक और शानदार गेंद, इस बार बहुत अच्छी गेंद जरूर थी लेकिन विकेट कीपर से हुई गलती और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, गावाचा क्रिकेट संघ एक नंबर। नशिबाच्या 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु तुम्ही नशिबावर अवलंबून राहणार नाही। तुम्हाला सामना जिंकायचा असेल मात्र तुम्हाला या ठिकाणी बॅटच्या साईडने सुद्धा मात्र धावा जोडणं गरजेचं आहे कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून तुम्हाला 22 धावा इथं जोडणं गरजेचं आहे। बैट का अंदरूनी किनारा लगकर गेंद चली गई थी बाउंड्री लाइन के बाहर, विकेट कीपर रोक नहीं पाए थे और पीछे के जो फील्डर थे शॉर्ट फाइन लेके वो भी बीट हुए थे। 4 गेंदें और 22 रन, अभी भी मैच खत्म नहीं हुआ है लेकिन जबरदस्त गेंदबाजी, सटीक यॉर्कर्स डाल रहे गेंदबाज। हाथ खोलने का बिल्कुल भी मौका नहीं मिल रहा है बल्लेबाजों को, केवल 1 रन इस गेंद पर और अब केवल औपचारिकताएं शेष है यानी कि आज की शाम जो है वो जामुलपाड़ा टीम के नाम होनी जा रही है। हो निकिता, फक्त 3 लिगल चेंडूंची आवश्यकता आहे कारण आपण जर विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावा तुम्हाला 21 धावा इथून जोडायच्या आहेत म्हणजे 3 चेंडूवर जर षटकार सुद्धा इथे प्राप्त केले तरी सुद्धा मात्र कांदले संघ सामना जिंकू शकणार नाही। परंतु षटकार तर आपण थोडेसे लांबच ठेवू, परंतु या ठिकाणी काही गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे 4 गोलंदाजीने इथे मात्र हाताळली आणि त्याच कारणाने पाहतो की आपण बॅक टू बॅक दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा मात्र दामुलपाडा संघाने क्वालिफाय केलेला आहे कारण आपण जर काल पाहिलं तर स्वर्गीय निखिल पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा मात्र संघाने सेमीफायनलमध्ये मात्र प्रवेश केला, परंतु ही स्पर्धा महत्त्वाची असल्या कारणाने मात्र तो संघ त्या ठिकाणी दाखल होऊ शकला नाही। म्हणजे किती या स्पर्धेचं महत्त्व आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय। जय
जी हाँ, इसी से पता चलता है सरपंच ट्रॉफी का क्रेज। गेंद हवा में है, दो खिलाड़ी प्रयास कर रहे हैं लेकिन कैच नहीं कर पाए। हालांकि उसका कोई मलाल नहीं रहेगा जामुलपाड़ा टीम के कैप्टन को, क्योंकि जीत के बेहद करीब पहुंच चुकी है जामुलपाड़ा टीम। केवल एक गेंद शेष है। आज के दिन के खेल की अंतिम गेंद, सामना करेंगे राहुल चंदे, गेंदबाज है विकी। लेकिन आज कांदली टीम ने भी सभी को सरप्राइज किया, जिस तरह का प्रदर्शन किया। बहुत कम लोगों को ये उम्मीद थी कि आज के अंतिम मैच में कांदली टीम खेलती हुई नजर आएगी, लेकिन गजब का प्रदर्शन किया है कांदली टीम ने, यह हमें मानना पडेगा। हो नक्कीच सर्वांची मनं जिंकली या संघाने। क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत असते, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे। आणि इथे मात्र पहा लिगल चेंडूची समाप्ती आणि मात्र टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा मात्र हा संघ ठरला आहे तिसरा श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक। आणि आपण लगेच जाऊया सामनावीराच्या पुरस्काराकडे।